हेलो स्टुडंट, मी स्वाती वैद्य. आपण स्टार्ट केला होता 7 चॅप्टर 10 क्लासचा मेन्स्ट्रुएशन. पहिला लेक्चर नंबर 1 मध्ये आपण क्वेश्चन बेसिक इन्फॉर्मेशन घेतली. लेक्चर नंबर 2 मध्ये क्वेश्चन 1 पासून तर क्वेश्चन 4 पर्यंत आपण काय घेतले प्रॉब्लेम घेतले. लेक्चर नंबर 3 मध्ये क्वेश्चन 5 पासून तर क्वेश्चन 8 पर्यंत प्रॉब्लेम घेतले आणि आता लेक्चर नंबर 4 मध्ये 9 पासून तर 12 पर्यंत आपण प्रॉब्लेम घेणार आणि हा प्रॅक्टिस इथे कंप्लीट करणार. Question number 9. In the figure, cylindrical wrapper of the flat tablets is shown. The radius of a tablet is 7 mm and its thickness is 5 mm. How many such tablets are wrapped in the wrapper? आता आपल्याला इथे काय म्हटलं आहे क्वेश्चन मध्ये, तर एक सिलेंड्रिकल रॅपर आहे, त्यामध्ये काय आहे काही टॅबलेट ठेवलेले आहे. आता ह्या सिलेंड्रिकल रॅपरची आपल्याला हाईट किती दिली आहे 10 सेंटीमीटर दिली आहे आणि याची रेडियस डायमीटर किती दिली आहे 14 मिलीमीटर दिली आहे. आणि यामध्ये जो ज्या टॅबलेट्स दिल्या त्या टॅबलेट्स पण कशा आहेत सिलेंड्रिकल टॅबलेट आहे. तर या टॅबलेट मध्ये किती बसतील हे आपल्याला फाइंड करायचं आहे. तर बघा या टॅबलेटची थिकनेस दिली आपल्याला 5 मिलीमीटर आणि याची रेडियस दिली आपल्याला 7 मिलीमीटर. इन द सिलेंड्रिकल रॅपर, आता सिलेंड्रिकल रॅपर मध्ये डायमीटर हे आपल्याला 14 मिलीमीटर दिले आहे आणि रेडियस काढायची आहे. आपल्याला रेडियस थोडी दिली आहे, मग डायमीटरच्या हाफ काय असते रेडियस 14/2 7 मिलीमीटर. हाईट दिली आपल्याला 10 सेंटीमीटर. आता बघा याची डायमीटर, ह्या टॅबलेटची काय थिकनेस, ह्या टॅबलेटचे रेडियस किती कशामध्ये दिले आपल्याला युनिट काय याचं मिलीमीटर मध्ये आहे आणि फक्त ह्या हाईटचं युनिट कशामध्ये आहे सेंटीमीटर मध्ये आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल की ह्या सेंटीमीटरला मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग काय केलं, या हाईटला आपण 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 मिलीमीटर मध्ये याला कन्वर्ट केलं, कारण की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय होते 10 मिलीमीटर होते, म्हणून 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 मिलीमीटर. मग इन द फ्लॅट टॅबलेट, आता फ्लॅट टॅबलेट मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते सगळं गिवन मध्ये आहे. ते सगळं कसं आहे रे गिवन मध्ये. इन द फ्लॅट टॅबलेट मध्ये रेडियस, आता इथं r घेतलं, इथं r1 का बरं घेतलं, कारण की आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला इझी केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण r1 घेतलं. r1 हे 7 मिलीमीटर आहे, हाईट h1 5 मिलीमीटर आहे. मग आता काढायचं काय आपल्याला या रॅपर मध्ये टॅबलेट किती असतील, किती टॅबलेट आहे आपल्याला काढायचं आहे ना. मग त्याच्यासाठी म्हणजे याच्या व्हॉल्यूमच आपल्याला घ्यावं लागेल ना. तर बघा नंबर ऑफ टॅबलेट दॅट कॅन बी रॅप्ड इन अ रॅपर, मग या टॅबलेटच्या अंदर रॅपरच्या अंदर किती टॅबलेट आहे, तर इज इक्वल टू काय येणार व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर म्हणजे याचा व्हॉल्यूम डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ फ्लॅट टॅबलेट. मग हा फॉर्म्युला पुट अप केला. आता दोन्ही कशा आहे रे सिलेंड्रिकल शेपचे आहे, मग फॉर्म्युला काय येणार पाय r²h, हा कोणाचा झाला सिलेंड्रिकल रॅपरचा, आणि पाय r1²h1 हा कोणाचा झाला टॅबलेटचा. ठीक आहे. मग आता इथे काय होत आहे तर पाय कॅन्सल, का बरं, कारण की वर पण आहे खाली पण आहे, पाय कॅन्सल झाला. मग आता इथे व्हॅल्यू पुट अप करा. r काय आपल्यापाशी 7, सो r चा स्क्वेअर म्हणजे 7 × 7 आणि h काय आहे 100 डिवाइडेड बाय r1 काय आपल्यापाशी r1 चा स्क्वेअर म्हणजे 7 × 7 आणि हाईट h1 काय आपल्यापाशी 5. मग काय 7 कॅन्सल झालं, राहिलं काय 5 ने 100 ला डिवाइड करा. जर 5 ने 100 ला डिवाइड केला तर किती होतं रे 5 2 10 आणि हा 0 म्हणजे 20. मग बघा किती आला आन्सर आपला 20 टॅबलेट्स. म्हणजे ह्या रॅपर मध्ये एकूण किती टॅबलेट आहे तर 20 टॅबलेट्स आहे, हे आपला फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 10 फिग शो अ टॉय. हे काय दिलं आपल्याला एक टॉय दिला आहे. इट्स लोअर पार्ट इज अ हेमिस्फियर, याचा जो खालचा पार्ट आहे हा काय आहे हेमिस्फियर आहे आणि जो अपर पार्ट आहे हा काय आहे कोन आहे. फाइंड द व्हॉल्यूम अँड द सरफेस एरिया ऑफ टॉय. आपल्याला काढायचं काय तर याचा काय काढायचं आहे व्हॉल्यूम काढायचा आहे आणि याचा सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे. मग काय रे हे टॉय कसं बनलं आहे हेमिस्फियर आणि कोणती बनलं आहे r काय आहे रेडियस ऑफ देअर बेसिस. मग काय इन अ कोन मध्ये इन्फॉर्मेशन काय दिली आपल्याला तर रेडियस r 3 सेंटीमीटर आणि हे दोघांना कसे आहे सारखे रेडियस. हाईट काय दिली आहे h 4 सेंटीमीटर. स्लॅट हाईट, आता बघा कोन मध्ये माहिती आहे तुम्हाला स्लॅट हाईट असते ते आपल्याला माहित आहे का नाही माहित आहे. मग अशा वेळेस काय करायचं पहिलं स्लॅट हाईट काढून घ्यायची
इक्वल टू फॉर्म्युला काय आहे तर अंडर रूट ऑफ h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, आता h ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे 4 चा स्क्वेअर प्लस r ची व्हॅल्यू 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16 प्लस 3 चा स्क्वेअर 9 किती होते अंडर रूट ऑफ 25. म्हणजे जर आपला याचा स्क्वेअर रूट काय आहे l इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला स्लॅंट हाईट काय मिळाली आहे 5 सेंटीमीटर. मग आता आपल्याला काय करायचं आहे इन हेमिस्फियर मध्ये काय दिलं आहे फक्त रेडियसच दिले आहे आणि काढायचं काय तर व्हॉल्यूम काढायचा ना पूर्ण टॉयचा. मग आपण सांगा जर पूर्ण टॉयचा व्हॉल्यूम काढायचा आहे तर मग व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर ह्या दोघांना ऍड करू तेव्हा आपल्याला पूर्ण टॉयचं काय मिळेल हेमिस्फियर सॉरी व्हॉल्यूम मिळेल इज इक्वल टू मग काय पाय स्क्वेअर सॉरी पाय आर स्क्वेअर आणि पाय आर क्यूब यातून काय कॉमन निघते तर पाय आर स्क्वेअर हे कॉमन निघते. मग काय आला कॉमन पाय आर स्क्वेअर जर कॉमन काढलं तर काय राहिलं ब्रॅकेट मध्ये 1/3h प्लस 2/3 r कारण ते स्क्वेअर इकडे निघला आणि एक r राहिला ना क्यूब असल्यामुळे म्हणून. हा तर बघा आता सांगायचं व्हॅल्यू पुट अप करा काय होणार पायची 14 आपल्याला दिली आहे r चं किती येते 9 h ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 4 सो 4/3 प्लस r ची व्हॅल्यू किती दिली आहे r3 म्हणजे 2 into 3 किती होणार डायरेक्टली तुम्ही हे 6 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू 3.14 into 9 हे किती झालंय बेस सारखं आहे याचा म्हणजे डिनोमिनेटर सारख्या न्यूमरेटरचे ऍडिशन करा सो 10/3 हा मग काय होणार 3 1 चा 3 3 3 चा 9 3.14 into किती होणार हे 30. मग आता काय करायचे मल्टिप्लिकेशन करा किती होते 3.14 into 30 किती आलं 0 0 0 3 4 जा 12 चे 2 1 कॅरी 3 1 जा 3 4 3 3 जा 9 म्हणजे आन्सर काय आलं आपलं 9420 आणि 2 घराच्या नंतर पॉइंट म्हणजे आपला व्हॉल्यूम काय आला 94.20 व्हॉल्यूम काढलं ना मग काय येणार युनिट काय येणार क्यूबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा क्यूब. हा झाला आपला व्हॉल्यूम. आता काय करायचं आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे कशाचा हा पूर्ण टॉयचा. ठीक आहे सरफेस एरिया ऑफ अ टॉय. आता त्याच टॉयचा आपल्याला आपण काय काढला व्हॉल्यूम काढला. आता काय करायचं आपल्याला सरफेस एरिया काढायचा आहे तर सरफेस एरिया बघा इथे टोटल सरफेस एरिया यूज नाही करायचा का बरं कारण तर टोटल सरफेस एरिया जर यूज केला तर कोणचा जो हा पार्ट आहे लोअर पार्ट कोणचा हा जो पार्ट आहे खालचा पार्ट तर हा पण येणार आणि हेमिस्फियरचा हा पण पार्ट येणार टोटल सरफेस एरिया जर घेतला आपण तर. पण आपल्याला काय करायचं आहे टोटल सरफेस एरिया नाही घ्यायचा आहे कारण की हा आणि हा पार्ट कसा आहे दोघांचा कंबाईन असल्यामुळे आपण काय नाही करू शकत तर हा पार्टला डबल नाही येणार का त्याच्यामुळे आपण टोटल सरफेस एरिया नाही घ्यायचा कर्व सरफेस एरिया घ्यायचा. काय घ्यायचा याचा कर्व सरफेस एरिया. मग कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन प्लस कर्व सरफेस एरिया ऑफ अ हेमिस्फियर याच्यामुळे आपल्याला काय मिळते तर सरफेस एरिया ऑफ अ टॉय मिळते. तर मग काय फॉर्म्युला आहे कर्व सरफेस ऑफ कोन काय आहे पाय आर एल प्लस 2 पाय आर स्क्वेअर. मग आता पायची व्हॅल्यू हा इथे काय होते इथे पाय आहे इथे पाय आहे पाय इथे पण आर आहे इथे पण आहे पाय आर कॉमन काढलं तर काय राहिलं ब्रॅकेट मध्ये एल प्लस 2r काय राहिलं कारण इथे एक स्क्वेअर आहे ना एक r जर कॉमन काढला तर एक r राहते ना. हा मग l प्लस 2r. आता सांगा मला पायची व्हॅल्यू 3.14 आणि r ची व्हॅल्यू काय होती 3 होती. l ची व्हॅल्यू किती आली होती आपली 5 सेंटीमीटर. मग हे 5 प्लस 2 into r किती 3 मग करायचं मल्टिप्लिकेशन 3.14 into 3 किती होते हे 6 हे 11 होणार बघा 3 2 जा 6 6 plus 5 11. आता 11 into 3 किती होणार 3.14 into किती होते 33 11 3 जा 33. आता याचं मल्टिप्लिकेशन करा काय होते 3.14 33 3 4 जा 12 चे 2 1 कॅरी 3 1 जा 3 4 3 3 जा 9 3 4 जा 12 चे 2 1 कॅरी 3 1 जा 3 4 3 3 जा 9 किती होते 2 6 13 चे 3 1 कॅरी किती झाले 10 झाले. आणि 2 नंतर पॉइंट म्हणजे किती येणार 103.6
आता काढलं काय आपण सरफेस एरिया काढला ना, तर एरियाचं युनिट काय असते स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, हेच आपला लास्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 11. फाइंड द सरफेस एरिया अँड द व्हॉल्यूम ऑफ द बीच बॉल शोन इन अ फिगर. आपल्याला क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय दिलं आहे रे, आपल्याला एक बीच बॉल दिला आहे, त्याचा सरफेस एरिया काढायचा आहे आणि काय काढायचा आहे व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल. आता इथे गिवन मध्ये काय दिलं आहे, फक्त आपल्याला डायमीटर दिलं आहे गिवन मध्ये, बीच बॉल डायमीटर 42. मग आपल्याला काढायचं काय आहे, याची रेडियस काय कन्वर्ट करायची 42 च्या हाफ मध्ये. मग काय होणार 42 च्या हाफ मध्ये 21. असा का, आता सरफेस एरिया ऑफ बीच बॉलचा फॉर्म्युला काय आहे 4 पाय आर स्क्वेअर. मग आता व्हॅल्यू पुट अप करा, 4 इंटू पायची व्हॅल्यू 3.40 इंटू आर स्क्वेअर म्हणजे 21 चा स्क्वेअर. मग किती होते 3.14 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर किती होते 4 4 जा 16 चे 6 1 कॅरी 4 1 जा 4 5 4 3 जा 12 आणि दोन धनांतर पॉइंट म्हणजे किती आला 12.56 इंटू 21 चा स्क्वेअर काय आहे तर 441. आता बघा काय करायचं, याला कशाने मल्टिप्लाय करायचं 441 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होते 6 5 2 1 4 6 जा 24 24 चे 4 2 कॅरी 4 5 जा 20 20 आणि 2 22 चे 2 2 कॅरी 4 2 जा 8 आणि किती होते 10 चे 0 कॅरी 1 4 1 जा 4 5 4 6 जा 24 चे 4 2 कॅरी 4 5 जा 20 22 चे 2 2 कॅरी 4 2 जा 8 10 10 0 1 कॅरी 4 1 जा 4 आणि किती 5. म्हणजे आन्सर होते 606. 4 आणि 5 किती होते 9 4 4 आणि किती 2 6 8 3 आणि हे किती 5 5 आणि किती घरांतर पॉइंट आहे 2 म्हणजे इथं किती येणार 1 2. म्हणजे आपलं आन्सर काय आलं तर 5 5 3 8.96. काढलं का आपण सरफेस एरिया काढला ना, तर स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर असं तुम्ही आपला झाला हा बीच बॉलचा सरफेस एरिया. आता काय करायचं आपल्याला तर व्हॉल्यूम काढायचं आहे बीच बॉलचा. तर व्हॉल्यूम काय आहे फॉर्म्युला 4/3 पाय आर स्क्वेअर 4/3 पाय आर स्क्वेअर. मग काय होणार ते व्हॅल्यू पुट अप करा 4/3 इंटू पाय पायची व्हॅल्यू 3.40 इंटू आता बघा काय करायचं इथे व्हॉल्यूम क्यूब मध्ये सॉरी इथे काय आहे क्यूब. म्हणजे काय येणार 21 चा क्यूब. मग याला आपण काय करू रिप्लेस करू 4/3 इंटू 3.40 इंटू 21 चा स्क्वेअर किती होते रे 441 इंटू 21 इज इक्वल टू आता काय करायचं 3 ने 21 ला किती वेळा जातो 7 वेळा जातो. 3 7 चा 21. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आताच केलं आपण किती आलं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 इंटू 3.14 चं मल्टिप्लिकेशन आलं 12.56 इंटू कोण आहे 441 इंटू 7. आता बघा ह्या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन आता केलं आपण किती आहे 12.56 इंटू 441 चं मल्टिप्लिकेशन काय आलं तर किती आलं 5 5 3 8.96 इंटू 7. आता करायचं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येते सांगा 5 5 3 8.96 इंटू 7. आता 7 ने काय करायचं ह्या पूर्ण व्हॅल्यूला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. मग किती होते 7 सकम 42 चे 2 कॅरी 4. मग 7 9 63 आणि 4 किती होते 67 चे 7 हातच्याला 6 7 8 56 56 आणि 6 62 चे 2 हातच्याला 6 7 त्रिक 21 आणि 6 किती होते 27 चे 7 हातच्याला 2 7 5 35 आणि 2 37 चे 7 हातच्याला 3 7 5 35 आणि 3 किती होते 38 आणि किती 1 2 3872.72. काय काढला आपण व्हॉल्यूम काढला ना. मग काय ना क्यूबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा क्यूब. हे झालं आपलं आन्सर.
ठीक आहे. Question number 12. As shown in a figure, a cylindrical glass contain water. A metal sphere of a diameter 2 cm is immersed in it. Find the volume of the water. आपल्याला काय करायचं आहे? इथे ग्लास दिला, या ग्लास मध्ये काय पाणी दिला आणि तो ग्लास कसा आहे? सिलेंड्रिकल शेपचा आणि यामध्ये काय टाकला आहे? मेटलचा स्फिअर टाकला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? या पाण्याचा व्हॉल्यूम काढायचा आहे. मग ह्या गिवन मध्ये काय दिलं आहे? मग आपल्याला बघा, तर गिवन मध्ये इन अ सिलेंड्रिकल ग्लास ऑफ वॉटर काय दिला आहे? हाईट किती दिली आहे? 30 सेंटीमीटर. डायमीटर दिले आपल्याला, तर डायमीटरचा हाफ काय असते? रेडियस असते. मग रेडियस काय येणार? 7 येणार. इन अ मेटल ऑफ स्फिअर, मेटलच्या स्फिअर मध्ये काय दिलं आहे? तर डायमीटर दिले. ह्या स्फिअरची डायमीटर किती आहे? 2 सेंटीमीटर. तर याची रेडियस किती येणार? 1 येणार. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? व्हॉल्यूम काढायचा आहे. तर व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. आता कसं निघेल याचा व्हॉल्यूम? तर जो हा काय सिलेंड्रिकल ग्लास आहे, जेवढं पाणी भरलेलं आहे, याचा व्हॉल्यूम मायनस ह्या स्फिअरचा व्हॉल्यूम. जेव्हा ह्या स्फिअरचा व्हॉल्यूम आपण काय करणार? मायनस करणार, त्यास आपल्याला काय मिळेल? व्हॉल्यूम ऑफ द वॉटर मिळेल. ठीक आहे. मग काय आहे? हा ग्लास कसा आहे? सिलेंड्रिकल शेपचा, म्हणजे आपल्याला सिलेंड्रिकल फॉर्म्युला यूज करावा लागेल. सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर एच मायनस स्फिअर. हा जो मेटलचा हे आहे, हा स्क्वेअर आहे, तर कसा आहे? मग याचा फॉर्म्युला काय येणार आहे? 4/3 पाय r1 चा क्यूब. मग काय होणार सांगा? व्हॅल्यू टाका, व्हॅल्यू पुट अप करा. पायची व्हॅल्यू इथून काय कॉमन निघते? इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, तर पाय कॉमन काढला. मग काय राहिलं इथे सांगा? r स्क्वेअर. आता बघा, इथे r स्क्वेअर, इथे r1 चा क्यूब आहे, म्हणून इथे r कॉमन निघत नाही. तर थोडं कसं व्यवस्थित आपलं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मायनस, प्लस हे करायचे. ठीक आहे. मग काय राहिलं इथे? r स्क्वेअर h मायनस 4/3 r1 चा क्यूब पाय. हा कॉमन काय निघलं इथनं? पाय कॉमन निघला. मग जर एकटा पाय कॉमन निघला, तर आपण कसं लक्षात आणायचं की याची जी व्हॅल्यू आहे, लास्ट वाली व्हॅल्यू, ही काय असणार? पायच्या सोबत असणार. ठीक आहे. मग करा इथे व्हॅल्यू पुट ऑफ r काय आपल्यापाशी? r आहे 7 चा स्क्वेअर इनटू h हाईट 30 मायनस 4/3 आणि r1 काय आहे? r1 चा क्यूब म्हणजे काय होणार? 1 चा क्यूब पाय. हे किती होते? 49 इनटू 30. 7 चा स्क्वेअर 49 ना, मायनस 1 चा क्यूब 1 म्हणजे 4 ला जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार? 4/3. हे डायरेक्ट केलं मी. ठीक आहे. पाय. आता करा बरं, याचं मल्टिप्लिकेशन किती येतं? तर 49 इनटू 30. 3 9 जा 27 जे 7 2 कॅरी 3 4 जा 12 आणि 2 किती होते? 14. and answer 14 7 0 minus 4/3. मल्टिप्लिकेशन किती आला? 14 1470 मायनस 4/3. आता काय रे? इथे काहीच नाही, म्हणजे इथे 1 आहे. याचं काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग काय करायचं? 3 न 14/17 ला काय करा? मल्टिप्लाय करा आणि मायनस 4 × 1 करा आणि बरोबर क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होतं? तर 3 0 0 3 7 जा 21 चे 1 2 कॅरी 3 4 जा 12 14 चे 4 1 कॅरी 3 1 जा 3 आणि 4. किती आलं ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन? 4 4 1 0. आता बघा 1 न 4 ला मल्टिप्लाय केलं तर किती होते? 1 न 4 ला मल्टिप्लाय केलं तर 4 च होते. मग काय राहिलं? डिवाइडेड बाय 3. ठीक आहे. हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता बघा याच्यातून मायनस केलं तर किती होते? 4400 किती होणार? 6 डिवाइडेड बाय 3 ने जर याला डिवाइड केलं तर किती होते? 34406. 3 1 जा 3 1 10 ला घेतले 4 3 4 जा 12 किती उरले? 2 1 घेतला 0 3 6 जा 18 किती राहिले? 2 1 घेतले 6 किती येते? 3 8 जा 24 2 राहिले वरून घेतले 0. मग इथे आला पॉइंट. किती होते? मग 3 6 जा
18 2 म्हणजे हे काय होणार कंटिन्यू असं हे असंच येत जाणार रॅन्डमली. मग आपली काय राहिलं आन्सर काय आलं आन्सर 146.8.6 आणि इथे 7 लिहून टाका. आन्सर काय काढला आपण सॉरी व्हॉल्यूम काढला ना आपण तर व्हॉल्यूमचं काय येणार क्यूबिक सेंटीमीटर.